ओके, विनंती असेल राजकोट बॉयज संघ 7 खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे. 7ही खेळाडू राजकोट बॉयज आपल्याला विनंती असेल या ठिकाणी येऊन आपण उभं राहायचं आहे. ओके, सिद्धेश जाड आपल्या हॅलो जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून जरासं मागं राहा, आपल्याला विनंती आहे. कारण आपल्यामुळे ही स्पर्धा आपण एवढी भव्य दिव्य पाहताय ते सगळे या स्पर्धेचा मुख्य गाभा म्हणजे प्रेक्षक. या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण ही स्पर्धा आपण गेली 4 दिवस अनुभवता, आजचा 5वा दिवस आहे आणि आपली निश्चितच उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. धन्यवाद सुनील, बहुत बहुत धन्यवाद. तो मौजूदा सभी दर्शकों का पिट्टा स्मृति चषक 2024 में तहे दिल से स्वागत करते हैं और चलते हैं सेमीफाइनल के पहले घमासान मुकाबले की ओर. सोमतेश्वर कुडाल वर्सेस राजकोट बॉयज. ये दो टीमें एक दूसरे के सामने तैयार खड़ी है संघर्ष के लिए, लड़ाई के लिए. इस पिट्टा स्मृति चषक के लिए खूबसूरत ट्रॉफी कौन अपने नाम करेगा, कौन एक कदम और आगे बढ़ाएगा, ये तय करने वाला, ये डिसाइड करने वाला ये मुकाबला है. दोनों टीमों के लिए ये अहम मुकाबला है. कोई भी टीम सेमीफाइनल का मुकाबला हारना नहीं चाहती है, क्योंकि सेमीफाइनल की हार सालों तक, सदियों तक दिल में चुपती रहती है, नासूर बनकर, टीज बनकर. तो सेमीफाइनल का मुकाबला बड़ा मुकाबला होता है. डू और डाई का मुकाबला, करो या मरो का मुकाबला. और ये मुकाबला खेलने के लिए तैयार है. पिट्टा स्मृति पावर प्ले का पहला ओवर है. पहले ओवर में फील्ड पोजीशन अलग रहेगी. 2 फील्डर जो है बल्लेबाज के वो लाइन है पॉपिंग क्रिच, उसके पीछे, उसके बाद नो लाइन के आगे 2 फील्डर और बॉलर के आगे लाइन, आगे की लाइन के 2 फील्डर. इसका मतलब बाउंड्री लाइन की सीमा रेखा के रक्षण कोई नहीं करेगा. सीमा रेखा खुली छोड़ दी है. अगर बल्लेबाज को चुनौती, आप मार सको तो मार लो, चौका अर्जित कर सके तो कर लो, ऐसी चुनौती है. और इसी के साथ साथ हर चुनौती अपने साथ लाती है सागर जी एक मौका, तो मौका भी है बड़े रन के साथ और आक्रमण के साथ शुरुआत करने का. क्या ये खिलाड़ी, क्या ये कप्तान जो है टीम का, वो आक्रमण पर रहेगा या फिर डिफेंस के साथ शुरुआत करेगा, 6 गेंदों में 6 रन लेगा, ये देखने योग्य होगा. एक बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर मौजूद सभी दर्शकों का स्वागत है. मालवन दरिया के बगल में चल रही है टूर्नामेंट. दरिया का सीना चीर के स्वादिष्ट मछलियां निकालने वाले ये सभी लोग हमारे भाई यहाँ पर इस टूर्नामेंट का आयोजन करते हुए. और क्या बेहतरीन आयोजन है. तूफानों से आंख मिलाओ, सैलाबे पे वार करो, मल्लाहों का चक्कर छोड़ो और तैर के दरिया पार करो. तो कौन दरिया पार करेगा और किसकी कश्ती बीच मझधार में फंसेगी, ये तय करने वाला मुकाबला. तालियों के साथ शुरू कीजिए ये मुकाबला. जोरदार ताली होनी चाहिए इस सेमीफाइनल के पहले मुकाबले के लिए. राहुल कलब है गेंदबाजी की कमान संभालते हुए और बल्लेबाज है स्ट्राइक पर सुरेश नॉस्ट्राइक पर दिवेश. ये ओपनिंग जोड़ी, प्रारंभिक जोड़ी. पहली बॉल और पहली बॉल पर बहुत बड़ा मौका था, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था और अनिकेत पाटिल से गलती होती हुई. पाटिल ये बल्लेबाज कातिल साबित हो सकता है, क्योंकि इसमें ये खूबी है, ये टीम का कप्तान है, ये सरदार है. अगर सरदार को गिराया तो आपने आधी टीम को परास्त कर दिया. ऐसा युद्ध का रणनीति होती है. आपने सरदार को मौका दिया है, ये सरदार असरदार साबित हो गया तो लाले पर जाएंगे. लेकिन राहुल कलब ये कच्चे गुरु का चेला नहीं है, ये मंजा हुआ खिलाड़ी है. सिंधुदुर्ग जिले का मौजूदा समय का सबसे नायाब, सबसे बेहतरीन, शीर्ष पर रहने वाला यह खिलाड़ी राहुल कलब. बैकफुट पे गए हैं और एक रन की घोषणा करते हुए, सूचना करते हुए, इशारा करते हुए योगेश मिस्त्री. शायद ये टूर्नामेंट खेलना पसंद करते, लेकिन अंपायरिंग का जिम्मा सौंपना पड़ा है, वो जिम्मेदारी निभानी पड़ रही है योगेश मिस्त्री को. वो भी एक बेहतरीन खिलाड़ी है. स्कोर बोर्ड होता हुआ 2 गेंदों के समाप्ति के बाद 2 रन. पावर प्ले का ओवर चलता हुआ पिट्टा स्मृति पावर प्ले है ये, और ये अलग अंदाज से खेला जा रहा है. फील्डिंग अलग है और फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास था. दुहरी मानसिकता, दुविधा में है, आक्रमण करे या डिफेंस से शॉट ले या शांत संयम में शुरुआत करे, ये दुविधा में है. और कभी कभार जब दुविधा मानसिकता होती है तो वो बल्लेबाज पर हावी हो जाती है और कहीं ना कहीं उसमें थोड़ा सा काम गड़बड़ बन जाता है. और इसीलिए शायद ये बल्लेबाज दोहरी मानसिकता में चला गया. जब फील्ड खुल गई, मौका मिल गया, सामने बाउंड्री जब खुली मिलती है तो लालच आता है और लालच बुरी बला है. यहाँ पर निर्धाव गेंद की गणना होती है. स्कोर बोर्ड 2 के ऊपर 3 गेंदों की समाप्ति के बाद पावर प्ले का ओवर चलता हुआ पहला ओवर. 4 ओवर का मुकाबला है.
आक्रमण और सामने छोटू मिस्त्री आते हुए विकेट का मौका है और थ्रो गलत एंड पर हुई है क्या? थ्रो गलत एंड पर हुई है। अगर स्टंप गिर गई थी बॉल लगकर और इसी वजह से तालमेल में गड़बड़ी हो गई। बबड़ ये जो फील्डर था बेहतरीन खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, लेकिन थोड़ी सी होशियारी दिखाते तो स्ट्राइक पर विकेट मिल सकता था, लेकिन कोई बात नहीं। एक रन मिलता हुआ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ, मुकाबला आगे बढ़ता हुआ। 4 गेंदों के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 3 रन बिना किसी नुकसान के। एक थोड़ा सा स्क्रैच स्टार्ट मिल गया क्योंकि बॉल गेंद जो है वो जाया करते हुए ओपनिंग में आने वाले बल्लेबाज, और इस बॉक्स स्टेप क्रिकेट में अगर आपने गेंदें जाया की तो उसे गलती नहीं तो उसे गुनाह मानते हैं, क्योंकि गलती की माफी मिलती है और गुनाह की सजा मिलती है। तो देखते हैं क्या सजा मिलेगी इस बल्लेबाज को। अब स्ट्राइक पर खेलते हुए नए बल्लेबाज दिवेश सामना करेंगे राहुल कालब का, तैयार होते हुए। खुला टांस है, ये बढ़िया पिचिंग है, बहुत ही बढ़िया पिचिंग है। लो लाइन के बिल्कुल आगे पिचिंग किया और बल्लेबाज का जो इरादा था वो इरादा पूरा नहीं हो पाया, क्योंकि बॉल जो है बहुत पीछे खींच ली और इसी वजह से ये जो दिवेश है उसे थोड़ी सी चुनौती सामने खड़ी हो गई। 1 रन यहां पर मिलता हुआ स्कोरबोर्ड 5 गेंदों के समाप्ति के बाद 4 रन मेरे साथ स्कोरिंग काउंटिंग करते हुए एक बेहतरीन फील्डर मालूम के सपूत मंदार सावंत उर्फ पोया सामने ओवर की आखिरी गेंद लेकर राहुल कालब। राहुल नाम तो सुना ही होगा और यहां पर ओवर की समाप्ति करते हुए, अपनी स्पेल की समाप्ति करते हुए, पहले ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए राजकोट बॉयज की टीम बिना किसी नुकसान के 5 रन चलते हैं डीजे की धुन की ओर। थैंक यू डीजे। पिछले साल जब ये टूर्नामेंट हुई तो उस टूर्नामेंट का सेमीफाइनल का मुकाबला बड़ा घमासान मुकाबला हुआ था। सोन्स तेजस्पुर कुडाल की टीम थी और सामने मुंबई की टीम थी और क्या घमासान सुपर ओवर का वो मुकाबला हुआ था और सुपर ओवर में सुपर से भी ऊपर का परफॉर्मेंस किया था कुडाल की टीम ने और फाइनल में दाखिल हुए थे और फाइनल में थोड़े से मार्जिन से हार जरूर मिलते, लेकिन यादगार मुकाबला सेमीफाइनल का। सभी जो दर्शक थे वो कभी भूल नहीं सकते वो मुकाबला, इतना बेहतरीन। शुरुआत करते हुए अनिकेत पाटिल, पहली गेंद 1 रन निकालते हुए हल्के हाथों से धीमे हाथों से कप्तान बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक पर सर्वेश सुरेश एक बेहतर गेंदबाज है। अनिकेत पाटिल लेग ब्रेक की बेहतरीन गेंदबाजी करते हैं, अगर सही टप्पा पकड़ा तो मुश्किल कर सकते हैं सामने वाले बल्लेबाज को। ये देखो ये डॉट बॉल है, ये डॉट बॉल है। डॉट बॉल के साथ थोड़ा सा काम खराब करते हुए बल्लेबाज सुरेश जो टीम के कप्तान है और कप्तान पर काफी बड़ा दारोमदार है। चुनौती है सामने बल्ला सामने चौका लगाने की, आदि नहीं होते अमूमन मुंबई क्रिकेट में इस प्रकार के सामने बाउंड्री नहीं होती, खुला मैदान होता है, चारों तरफ बाउंड्री मिलती है, आपको 360 क्रिकेट देखने को मिलता है। लेकिन सिंधुदुर्ग क्रिकेट, सिंधुदुर्ग जिले का ये बॉक्स क्रिकेट थोड़ा सा अलग है। आपको अगर रन चाहिए, बड़े शॉट चाहिए तो आपको ज़्यादा जोखिम लेनी पड़ेगी, आपको ताकतवर स्ट्रोक लगाने पड़ेंगे वो चौका अर्जित करने के लिए। यहाँ पर रनों पर संघर्ष करना पड़ता है। यहाँ पर फ्लिक लगाया है, फ्लिक ऑपरेस कलाई का इस्तेमाल किया है। सुरेश ने बेहतर तरीके से स्कोर बोर्ड 7 के ऊपर चला जाता हुआ दूसरा ओवर प्रगति पथ पर है और दूसरे ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अनिकेत पाटिल बेहतर गेंदबाजी करते हुए, ये पाटिल सबसे कातिल साबित हो सकता है अगर सही टप्पे पे गेंदबाजी और इसे टप्पा पकड़ने का मौका दिया तो आपको ये मैदान के बाहर का रास्ता दिखा सकता है। लेकिन सामने भी ये मुंबई से इतनी दूर से सफर क्यों करके आया है ये बताता हुआ बल्लेबाज सुरेश और अपनी यहां पर महारत दिखाता हुआ, अपनी खूबी दिखाता हुआ। और यहां पर क्या हाथ लगे हैं, क्या 2 रन बिल्कुल गोटिया कामले के हाथ लगते हुए। अमूमन गलती नहीं करता है ये गोटिया, लेकिन यहां पर गलती होती हुई सेमीफाइनल के मुकाबले में जहां पर 1 रन हो सकता था वहां पर 2 रन देते हुए और मुफ्त में 1 रन बांटते हुए स्कोर बोर्ड होता हुआ इस 2 रनों के साथ 10 के ऊपर। आखिरी बॉल लेकर अनिकेत पाटिल स्पेल की समाप्ति करेंगे अपने इस बॉल के साथ और इस बार बल्लेबाज यहां पर चतुर चालाक साबित हुआ, चलकर आगे आ गए और जैसे ही देखा टप्पा पीछे खींच लिया है
वापस क्रीज में आ गए और उस बॉल को एक्स्ट्रा में तब्दील कर दिया। ये खूबी होनी चाहिए। अगर बॉक्स स्टेप क्रिकेट में अगर आपको कामयाब होना है, आपको सफलता पानी है, तो आपको एक्स्ट्रास निकालने आने चाहिए। सामने वाले खिलाड़ी के दिमाग से खेलना आना चाहिए, सामने वाले गेंदबाज के दिल से खेलना आना चाहिए कि ये अगली बॉल पर वो क्या सोच रहा है, उससे एक कदम आगे रहने की खूबी होनी चाहिए। ये बॉडी लाइन गेंदबाजी करते हुए और स्पेल की समाप्ति करते हुए 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले बल्लेबाजी करते हुए राजकोट बॉयज की टीम है बिना किसी नुकसान के 12 रन डीजे। इतनी भीड़ यहाँ पर मौजूद है, इतने भारी तादाद में दर्शक यहाँ पर मौजूद है और लुत्फ उठाते हुए इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए इस बड़े मुकाबले का एक घमासान मुकाबला मैदान के भीतर 2 ताकतवर टीमों के बीच ये मुकाबला होता है और 2 ताकतवर योद्धा मैदान के बीच जब लड़ाई करते हैं ना, तो वो जो मुकाबला होता है वो मैच देखने के लिए बहुत मजा आता है और इसीलिए सभी दर्शक मैदान के ऊपर नजरें गड़ाए हुए हैं। तालियों के साथ इस्तेमाल करते हुए युवा गेंदबाज मयूरेश शिवडावकर 16 साल का यह अनोखा खिलाड़ी शुरुआत करता हुआ अपने एक बेहतर गेंद के साथ बढ़िया पिचिंग करता हुआ क्वार्टर फाइनल के अहम मुकाबले में मात्र 3 रन देकर योगेश मिस्त्री का विकेट निकाला था इस गेंदबाज ने। यह युवा खिलाड़ी उभरता हुआ सितारा मयूरेश शिवडावकर स्कोरबोर्ड 13 के ऊपर। एक दूसरे का जायजा लेते हुए या ठिकाणी विनंती आहे, चेंडू टाकताना कृपया ओरडू नका, विनंती आहे। बॅट्समनला सुद्धा डिस्टर्ब होतोय आणि गोलंदाजीला सुद्धा डिस्टर्ब होतोय, विनंती असेल चेंडू टाकताना फक्त ओरडू नका, बाकी आपण एन्जॉयच करायचं आहे। थैंक यू। तो फिर मर्तबा तैयार है ये 16 साल का स्पीड स्टार मयूरेश शिवडावकर, मैन फ्रॉम कुडाल। फिर से एक बढ़िया गेंद डालते हुए बिल्कुल मुंबई के खिलाड़ियों को उन्हीं की शैली यहाँ पर, उन्हीं की दवाइयों का यहाँ पर कड़वा घूंट पिलाते हुए एक बेहतर शुरुआत करते हुए 2 गेंदें बढ़िया डाली है, अभी तक बढ़िया निभाए इस स्पेल को, लेकिन सामने एक माहिर बल्लेबाज तैयार है दिवेश। ये डेड बॉल है, तैयार नहीं थे बल्लेबाज और जब आप तैयार नहीं हो तो पूरी तरीके से तब रुकना सही होता है क्योंकि बल्लेबाज को सिर्फ एक मौका मिलता है सागर जी, अगर वो भी उन्होंने खो दिया तो फिर आपको अगले साल का इंतजार करना पड़ सकता है। इतना जालिम ये खेल है। ये बढ़िया स्ट्रोक है, स्वीप लगाते हुए झाड़ू लगाते हुए मैदान के भीतर 1 रन के लिए बल्लेबाज मयूरेश के सामने बढ़िया बल्लेबाजी करते हुए, क्योंकि आदि है इस प्रकार के इस शैली की बल्लेबाजी करने के लिए, इस प्रकार की गेंदबाजी खेलने के लिए। अगर मयूरेश ने विकेट निकाला तो अक्षय स्मृति मालवन की ओर, अक्षय स्पोर्ट मालवन की ओर से 500 रुपए का इनाम है। ये निर्णय आएगा, निर्णय बाकी है। वाइड का यहां पर निर्णय आता हुआ, एक्स्ट्रा डालते हुए स्कोरबोर्ड होता हुआ 16 रन। यहां पर शोर है, हल्ला है और इस हल्ले में ये युवा खिलाड़ी थोड़ा सा भटकता हुआ, आत्मविश्वास है, ये गुणवान खिलाड़ी है, इसके पास कला है, आविष्कार कर सकता है मैदान के भीतर, भविष्य है सिंधुदुर्ग बॉक्स टेस्ट क्रिकेट का ये युवा खिलाड़ी मयूरेश शिवडावकर वो गेंदबाजी करता हुआ अभी तक इस टूर्नामेंट में बढ़िया गेंदबाजी की है। सेमीफाइनल का बड़ा मुकाबला है, बड़ा रंगमंच है और इस बड़े रंगमंच के ऊपर सरपंच होना पड़ेगा। फिर से स्वीप लगाते हुए, फिर से 1 रन अर्जित करते हुए गेंदें हो चुकी है तीसरे ओवर की, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदों का खेल बाकी है और अभी तक दिवेश नाम के इस बल्लेबाज ने बढ़िया खेला है मयूरेश शिवडावकर को और खेलेंगे भी क्योंकि आदि है इस प्रकार की गेंदबाजी खेलने के लिए। सिंगल तो बखूबी निकाल सकते हैं इसकी गेंदबाजी के ऊपर और ये चुनौती रहेगी मयूरेश के सामने कि यहाँ से एक बॉल डॉट या फिर विकेट निकालना, ये चुनौती होगी। लेकिन वहीं पर अगर बल्लेबाजी टीम की बात की जाए राजकोट बॉयज की, तो जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है अगर उस पर निर्भर रहे तो बढ़िया टोटल खड़ा कर सकती है, बढ़िया साझेदारी होते हुए, एक नींव रखते हुए। लेकिन जब तक आप इस नींव को बढ़िया इमारत में तब्दील नहीं करोगे तब तक जीत की गारंटी हो नहीं सकती। फिर से तैयार है दिवेश और सामने है मयूरेश। ये बढ़िया स्ट्रोक है, बिल्कुल
ये बढ़िया स्ट्रोक है, स्वीप लगाते हुए हथियार निकाल दिया है स्वीप का, आड़ा बल्ला। जिस प्रकार से भारतीय स्पिन गेंदबाजी के सामने इंग्लैंड के बल्लेबाज वो स्वीप का हथियार निकालते हैं, उसी तरीके से ये ब्रह्मास्त्र निकालते हुए आड़े बल्ले से स्वीप लगाते हुए, झाड़ू लगाते हुए और रन बटोरते हुए अपनी टीम के लिए। जब तक रन आएंगे तब तक ये शॉट अच्छा लगेगा, लेकिन जब रन नहीं आएंगे, कनेक्शन नहीं होगा, तब देखने के लिए कुछ अलग लगेगा, और लगेगा। यहाँ पर फिर से तैयार नहीं थे, लेकिन फिर से चांस लेंगे, फिर से तैयार होते हुए बल्लेबाजी के लिए। सामने है मयूरेश, आक्रमण, और यहाँ पर रोक दिया है। सामने जितनी मर्जी तेज मार लो, ये कुड़ाल के फील्डर है, ये राहुल कालब है, ये नंबर 1 खिलाड़ी है, छोड़ेगा नहीं। अंबुजा सीमेंट की दीवार है, टूटेगी नहीं। स्कोर बोर्ड होता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के 18 रन दीजिए। मित्रांनो, आपल्याला स्टेजवर उभे आहेत, आपल्याला कळकळीची विनंती आहे, ही स्पर्धा आपलीच आहे, फक्त मान्यवरांसाठी थोडंसं आपण जागा करून द्यायचे, कारण अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने या आपल्या आयोजन समितीवर प्रेम करणारे अनेक मान्यवर येणार आहेत. कृपया त्यांना बसण्यासाठी जागा ठेवायची आहे, त्यांना बसण्यासाठी खुर्च्या सोडायच्या आहेत. आपण खेळाडू आहात, आपण सहकार्य करायचं आणि या ठिकाणी आपण बॉक्सच्या बाजूला उभं राहून सामने बघायचे आहेत. हे आपल्याकडून कळकळीची विनंती आहे, निवेदन आहे, अतिशय नम्र निवेदन आहे. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होऊ शकत नाहीत. प्रेक्षक हे या ठिकाणी कणा आहेत या स्पर्धेचा, अशा प्रकारे क्रिकेटच्या, त्यामुळे प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होऊ शकत नाही. तुमची उपस्थिती आमचा उत्साह वाढवणारी आहे, पण आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या बाजूला उभं राहून ही स्पर्धा बघायची आहे. आपण जो व्यासपीठ आहे तो खाली करायचा आहे. धन्यवाद. इनिंग की समाप्ति करने वाला ओवर लेकर आता हुआ गोट्या कामली, शहंशाह खिलाड़ी, सिकंदर खिलाड़ी, ये बाजीगर खिलाड़ी, मैजिक मैन, म्यूजिशियन गोट्या कामली। पहली गेंद हल्के हाथों से सिंगल लेते हुए, जायजा लेते हुए पहली गेंद पर सामने वाला कप्तान खिलाड़ी सुरेश यहाँ पर सुरेख कामगिरी करता हुआ सेमीफाइनल के बड़े मुकाबले में अभी तक बढ़िया चले है। अगर 24 रन बनाएंगे तो मुश्किल करेंगे, तो फिर लड़ाई होगी, तो फिर संघर्ष होगा और 24-25 रन बनाना मुश्किल होगा। यहाँ पर नो का इशारा आता हुआ। रिव्यू है आपके पास, अगर आपको रिव्यू लेना है तो दूध का दूध पानी का पानी हो सकता है। अगर आपको लगता है आपके ओवर अन्याय हुआ है तो आप न्याय की मांग कर सकते हैं। न्याय की मांग करने के लिए थर्ड अंपायर, ये जो कैमरामैन है, उनकी तीसरी आंख के साथ देखा जाएगा। लेकिन यहाँ पर रिव्यू लेते हुए यहाँ पर सेमीफाइनल के लिए रिव्यू लिया है यहाँ पर और चुनौती देते हुए अंपायर के फैसले को कि मानना है कुडाल की टीम का, गोटिया कामली का ये बॉल नो नहीं है। और अंपायर यहाँ पर देखेंगे, तीसरे अंपायर है इस मैच के मुन्ना फाटक, गोल्डन आर्म मैजिक मैन मुन्ना फाटक है थर्ड अंपायर। और थर्ड अंपायर का फैसला क्या होगा, किसके पक्ष में जाएगा। अगर आपने ये रिव्यू लॉस कर दिया, रिव्यू गवा दिया, तो फिर आपको मैच में रिव्यू नहीं मिलेगा इस इनिंग में, ये ध्यान रखें। एक ही रिव्यू मिलेगा और उस पर यहाँ पर देखते हुए कितना करीबी मामला है। यहाँ पर बिग स्क्रीन या ठिकाणी फक्त मंडळाचे कार्यकर्ते राहतील, बाकी खेळाडू राहणार नाहीत। फक्त मंडळाचे कार्यकर्ते राहतील, बाकी दोन्ही संघातील खेळाडूंना संधी नसेल त्या ठिकाणी ते बघण्याचा। बिल्कुल, अगर मैदान पे सही फैसला है या गलत फैसला है, क्या होगा, अंपायर क्या बताते हुए फिर से देखेंगे, फिर से देखना पड़ेगा। ये करीबी मामला है, करीबी मामला है। यहाँ पर किसके पक्ष में जाएगा, क्या रिव्यू सक्सेसफुल होगा या फिर गंवाना पड़ेगा रिव्यू, थोड़ी ही देर में पता चलेगा। दिलों की धड़कनें देखो धक 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 करके बढ़ती होगी, क्योंकि बड़े मुकाबलों में एक खराब बॉल, एक गलती आपको मुकाबले से बाहर कर देती है। एक गलती बॉक्स क्रिकेट में काफी होती है मुकाबले से बाहर चले जाने के लिए। इतना जोखिम भरा, इतना जाहिर, इतना जार हारा ये बॉक्स क्रिकेट का खेल है जो सिंधुदुर्ग जिले में खेला जाता है। निर्णय लेते हुए किसके पक्ष में जाएगा यह निर्णय, अगर अंपायर का फैसला आता हुआ, ये नो बॉल है, यहां पर दिखाई देता हुआ कैमरा की ये नो बॉल है। रिव्यू लॉस करते हुए कुडाल की टीम और सन्माननीय किरण हुर्नेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे, मनपूर्वक स्वागत आहे। शब्दसुमंडाने आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे आणि या रंगमंचाची शोभा वाढवायची आहे।
गुणेश 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 ओके, स्कोर बोर्ड होता हुआ 21 रन, स्कोर बोर्ड 21 रन और एक बॉल ही खत्म हो चुका है, 5 गेंदे बाकी है और ये वाइड है। गोटिया कामली से अतिरिक्त गेंदबाजी होते हुए इस वाइड के साथ स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 22 की ओर, अतिरिक्त गेंदबाजी होते हुए और दर्शक मजा लूटते हुए इस मुकाबले का, हल्ला करते हुए, शोर करते हुए और अपनी टीम को सपोर्ट करते हुए, समर्थन देते हुए अपनी टीम का। बिल्कुल सभी उत्साही दर्शक है राजकोट बॉयज के। सिर्फ ये ध्यान रखें वहां पर शोरमा की स्टॉल है, धूल से वो खराब ना हो जाए शोरमा। 5 गेंदों का खेल बाकी है। गोटिया कामली जैसा अनुभवी खिलाड़ी गलती करता हुआ यहाँ पर चूक होते हुए गोटिया कामली से 2 एक्स्ट्रा डाले हैं। अमूमन एक्स्ट्रा डालते नहीं, लेकिन गोटिया कामली के ऊपर भरोसा है, जो गलती की है, जो नुकसान किया है उसकी भरपाई भी कर सकते हैं, इतने माहिर खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी है। राजकोट बॉयज यहाँ पर शोर मचाते हुए और ये डॉट बॉल देखो, जैसे कहा था वैसे करते हुए डॉट बॉल निकाल सकते हैं, नुकसान की भरपाई कर सकते हैं। जिन हाथों ने जख्म दिया है वही हाथ मरहम लगा सकते हैं, इतने काबिल बड़े खिलाड़ी है। लेकिन सामने से बल्लेबाज को अपने दिमाग शांत रखना पड़ेगा और सिंगल जो बना रहे उसी पर निर्भर रहेंगे तो शायद एक अच्छा टोटल खड़ा करेंगे। स्कोर बोर्ड रुका हुआ है 22 के ऊपर, 2 गेंदों की समाप्ति हो चुकी है। ये 1 रन बनता हुआ, बिल्कुल 3 गेंदों की समाप्ति हो चुकी है। स्कोर बोर्ड 23 के ऊपर, 21 गेंदों में 23 रन बन चुके हैं और एक बढ़िया स्ट्रोक, 4 गेंदें समाप्त आखिरी ओवर की। स्कोर बोर्ड बन चुका है 24 रन, 2 गेंदें बाकी है। या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरी खोबरेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे सन्माननीय हरी खोबरेकर साहेब, धन्यवाद। तो चलते हैं मैदान के भीतर और मैदान के भीतर गोटिया कामली मैजिक करता हुआ दंडा, स्टंपिंग लेते हुए मयूरेश शिवडावकर और स्टंपिंग से ज्यादा मेरे ख्याल से डॉट बॉल आता हुआ ये अहम चीज होती हुई। डॉट बॉल है, आउट है, दर्शकों के जानकारी के लिए डॉट बॉल और आउट है। स्कोर बोर्ड वही का वही 24 पर रहेगा और आखिरी गेंद लेकर आएंगे गोटिया कामली ने देखो 2 एक्स्ट्रा गेंदें डाली थी लेकिन उसकी भरपाई कर चुके हैं, वो 2 एक्स्ट्रा डाली थी उसकी भरपाई हो चुकी है और आखिरी बॉल पर फिनिशिंग किस तरीके से देते हैं ये बहुत अहम रहेगा। ये आखिरी रन जीत और हार के बीच का वो फर्क बन सकते हैं। क्रिकेट हमेशा लकीर का फकीर रहता है, तो आप अगर जितने ज्यादा रन अपने आप को अपने गेंदबाजों को कुशन दोगे ना वो बेहतर रहेगा। नए बल्लेबाजी के लिए आते हुए देवकरण परमार, ये परमार कितनी जोर से मार सकता है, क्या दमदार हो सकता है ये परमार। ये आने वाली आखिरी गेंद बताएगी किस तरीके से समाप्ति होगी, किस तरीके से अंत होगा। आप शुरुआत किस तरीके से करते हैं कोई मायने नहीं रखता, लेकिन आप अंजाम क्या देते हो वो मायने रखता है। अंत भला तो सब भला। और यहाँ पर 1 रन बनता हुआ परमार साहब का दमदार स्ट्रोक था लेकिन मिलेगा मात्र 1 रन। तो पहले इनिंग की समाप्ति होते हुए स्कोर बोर्ड है 25 रन, जीतने के लिए चाहिए 24 गेंदों में 26 रन। चल रहा है मुकाबला राजकोट बॉयज वर्सेस सोहम तेजपट कुडाल के, ये 2 दिग्गज टीमों के बीच पिट्टा स्मृति चषक का घमासान मुकाबले हम अनुभव करते हुए। और दूसरी इनिंग के कमेंट्री के लिए कमेंट्री कक्षा में बदला होगा। कमेंट्री कक्षा में जिनका आवाज हम कल से सुन रहे वो मैन फ्रॉम मुंबई सागर मोरे साहब कमेंट्री कक्षा में आते हुए। वेलकम सागर। तब तक के लिए मैं कुछ पलों के लिए आपसे रजा लेता हूं। थैंक यू सो मच डीजे।
हस्ते मात्र इथे शडकर साहेबांना विनंती करेल की आपण हरी खोबरेकर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी. आपण पण आलात साहेब, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक आभार आहे. वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल सर्वे स्पोर्ट्स मालवण आणि हॅलो सागर, एक मिनिट फक्त. विनंती असेल पुन्हा एकदा, सर्व जे खेळाडू अतिरिक्त आहेत, विनंती आहे मित्रांनो, कळकळीची विनंती आहे तुम्हाला, सहकार्य करा थोडा. मान्यवर येत आहेत, मान्यवरांचं स्वागत करायचं आहे, त्यांना आसनस्थ करायचं आहे. जे मान्यवर वेळात वेळ काढून या रात्रीच्या वेळी या मैदानाकडे येत आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना मान सन्मान देण्यासाठी या ठिकाणी विनंती असेल की थोडा सहयोग करा. आणि आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण व्यासपीठ थोडा रिकामी करा, थोडी जागा करा देते आणि मान्यवरांना बसण्याची मुभा द्या. धन्यवाद. नक्कीच महेंद्र पारकर साहेब आणि ललित चव्हाण साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. पारकर साहेब आणि चव्हाण साहेब आपण पण आज वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. आपलं मालवण सर्वांचं मालवण. आय लव्ह मालवण. महाराष्ट्रातील एक असं पर्यटन स्थळ, त्या स्थळाची अगदी संपूर्ण जगात प्रसिद्ध पाहिली गेली. म्हणजे मालदीवला जाण्यापेक्षा मालवणला या आणि एन्जॉय करा. नक्कीच आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज मालवणला अनेक पर्यटन स्थळं आपण पाहिली गेली. आज सिंधुदुर्ग किल्ल्याला पण आम्ही भेट दिली आणि विविध प्रांतातील आज लोक तिकडे येतात. मालवणकर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील पाहिलं गेलं. आणि त्याच मालवणमध्ये आज क्रिकेटची दिवाळी आहे. मला असं वाटतं दिवाळीला पण नरकासूरची एक मोठी मिरवणूक आपल्या परिसरातून निघते, ती पण ह्या परिसरात प्रसिद्ध आहे. आणि आता ही क्रिकेटची दिवाळी आणि दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सर्वांना. ललित चव्हाण साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. नितेश हडकर साहेब आज त्यांच्या हस्ते. चव्हाण साहेब आपला पण अगदी मनापासून आभार आहे. आज वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आपण पण आलात त्याबद्दल पीट्या स्मृती चषकामध्ये आणि महेंद्र पारकर साहेबांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. पारकर साहेब आपण पण यायचं आहे. आज आपण पण या टुर्नामेंटसाठी आलात वेळात वेळ काढून. रात्रीचे जवळपास 11:15 वाजलेत, बट क्रिकेट कधीही बोला, आम्ही क्रिकेटसाठी नेहमीच उपयोगी आहोत आणि आज क्रिकेटसाठी आपला वेळ नेहमीच देऊ. चला मॅचला सुरुवात करायची आहे कारण की अजून आपल्या 2 मॅचेस खेळवायचे आहेत. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा या मॅचकडे. आणि सेमीफायनलची मॅच आहे, म्हणजे इकडून एक पायरी लांब आहे, एक पायरी आपण मागे आहोत. जर ही मॅच जिंकलो तर फायनलमध्ये जाऊ. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर राहुल आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर गोट्या कांबळी. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग शिंदे येतात. गेले 17-18 वर्ष ज्यांनी पण अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. मुंबई अंधेरीचे खेळाडू आहेत आणि खूप वर्ष मुंबईतलं क्रिकेट परागने पण गाजवलं. बट समोर देखील आपण पाहिलं तर याच परिसरातील एक बाताबर खेळाडू आहेत. राहुल एक टॉप बॅटर आहेत, बट समोर पण फिरकीपटू. खूप वर्ष मुंबईतलं क्रिकेट परागने पण गाजवलं, बट आज बेस्ट वर्सेस बेस्ट. सचिदानंद हडकर साहेबांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण पिट्या ह्या नावाने संपूर्ण मालवणमध्ये प्रसिद्ध असलेलं असं व्यक्तिमत्व आणि आज नाही आहेत आपल्यामध्ये. बट पिट्या स्मृती चषक आज आपण त्यांना नाव दिलं आहे. सचिदानंद हडकर स्वर्गवासी आज नाही आहेत आपल्यामध्ये आणि आज त्यांचे चिरंजीव नितेश हडकर आणि संपूर्ण त्यांची टीम या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे की आपल्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. आणि प्रेक्षकांना विनंती करेन की आपण थोडं लांब उभं राहायचं आहे. एका साईडला मॅच चालू आहे, आपण पाहिलं तर राजकोट बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ अशी मॅच चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या दुसऱ्या मॅच साठी. आणि दुसऱ्या डावासाठी बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंग साठी पराग शिंदे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर राहुल. पहिला बॉल लेग ब्रेक आणि अगदी गोल फिरून मारला. लेग ब्रेक खूप प्रॉपर आहे. परागकडे शैली आहे आणि पराग खूप वर्ष अनुभव आहे, त्यामुळे टार्गेट जर पाहिलं तर 26 रनचं टार्गेट मध्ये 2 रन वरती आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. मग अशी मिसफील्ड पण झाल्या पहिल्या इनिंगमध्ये, काही जणांनी एक्स्ट्रा पण टाकल्या, त्यामुळे त्याचं उत्तर आता तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये द्यावं लागेल. स्ट्राईकला बॅटर आहे तर राहुल. बॉलिंगसाठी पराग शिंदे आणि पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेला बॅटिंग करणं खूप डिफिकल्ट असतं. जेव्हा तुम्ही विथ द स्पिन खेळता, नवीन बॉल असतो, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला परफॉर्मन्स करायचा असतो. या बॉलवर पण पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात राहुल. आता मात्र परागला जर डॉट काढायचं, थोडी पिचिंग पुढे करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा बॅटर 2 स्ट्रोक तुम्हाला सेम खेळतोय तर तुम्हाला कुठेतरी पिचिंग पुढे करता आली पाहिजे. आणि
अतुल शेळटकर आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सिंधुदुर्गाचे एक यशस्वी कर्णधार अतुल शेळटकर आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर पण बॅकफुटला आले. सागरजी या ठिकाणी अतुल शेलटकर म्हणजे बॉक्स टाईप क्रिकेटचा सिंधुदुर्गचा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार असं हे व्यक्तिमत्व आहे. अतुल स्वागत आहे मनापासून या ठिकाणी. एकदा अतुल शेलटकरसाठी टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही. या बॉक्स टाईप क्रिकेटचा एक मात्रभर खेळाडू आहे. अतुल आपलं पण स्वागत आहे. आणि अतुल पण बघत असेल की भविष्य घडतंय, त्यामुळे आज त्यांचं पण क्रिकेट बघितलं पाहिजे. लोकांनी आपलं पण क्रिकेट बघितलं तर आपण पण दुसऱ्यांचं बघितलं पाहिजे. अतुलजी आपलं पण स्वागत आहे. आणि म्हणजे एखादा युवा खेळाडू जेव्हा तयार होत असतो तेव्हा मनामध्ये वाटतं की काहीतरी आपण शिकवलं. आणि आज मुंबईकर पण मोठ्या परिसरात आलेत. म्हणजे मुंबईतलं क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खूप वेगळं आहे. मुंबईत विविध प्रकारे विविध क्रिकेट खेळलं जातं. म्हणजे वरळी साईडला गेलात तर दक्षिण मुंबईत एक वेगळं ॲक्शन आहे. तुम्ही जर ठाण्या साईडला आलात तर लकवा जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. स्टील करंट. दहिसर साईडला आला तर लकवा पद्धतीचं क्रिकेट आहे. त्यानंतर अंधेरी साईडला आला तर थोडं वेगळं क्रिकेट आहे. अंबरनाथ साईडला आला तर वेगळी बॉलिंग ॲक्शन आहे. काही ठिकाणी अंडरआर्म ओपनच्या पण क्रीडा स्पर्धा खेळल्या जातात. टर्फ क्रिकेट खेळलं जातं. कुठे बॉक्स क्रिकेट, कुठे सर्कल, कुठे सी बाउंड्री, कुठे गच्चीवर पण क्रिकेट खेळलं जातं. आणि मुंबईत हो गच्चीवर पण टुर्नामेंट झाल्यात. या बॉलवर पण लेग ब्रेक आणि परागने हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. आज पिट्या स्मृती चषकाचा शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण मालवणमध्ये चर्चा हीच चालू आहे की चॅम्पियन कोण होईल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या मालवणचं खूप काही प्रसिद्ध असताना आपण पाहिलं गेलं, त्याच मालवणची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. आणि ह्या क्रीडा स्पर्धेवर देखील श्री साई स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर देखील सर्व लाईव्ह आनंद घेतात. या बॉलवर देखील प्रॉपर विथ द स्पिन. आणि राहुलनी स्ट्रॅटेजी खूप चांगली केली. म्हणजे पहिले 2-3 बॉल रीड केले आणि आता हलकंसं फुटवर्क दाखवत आहेत की फुटवर्क गेलं पाहिजे. बट या परिसरातील खेळाडू समोर खूप चांगले स्ट्रोक खेळतात, त्यामुळे चान्स घेतील पॉवर प्लेला. हिम्मत की किंमत आहे. या बॉलवर पण बॅकफुटला आले. पंच केलं गेलं. रन सिंगल मिळेल. आणि रन पहिले तर 6 रन झाले, एक एक्स्ट्रा आली आहे. त्यामुळे एक बॉल बाकी आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण त्यांची टीम एफर्ट्स आहे. म्हणजे पिट्या स्मृती चषकाचे सर्व आयोजकांची मेहनत आहे. जॉयल बुतेलो देखील आमच्या आहे. खूप चांगल्या ट्रॉफी बनवल्यात आणि आपलाच असं ट्रॉफीचा व्यवसाय पुढे ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्यात. आणि दुबईवरून विशेष करून सागर मोरेजी आपण अनादोनी म्हटलाच असा ट्रॉफीचा बिझनेस पुढे चालू दे. कदाचित बोलायला आणि चालायला एक तुमचं फुल आणि काय म्हणतात जुळायला होईल आणि ट्रॉफीचा बिझनेस करेल सुद्धा जुळेल असं होऊ शकतं. त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. आणि कोकणी माणूस काही करू शकतो. कोकणी माणूस कुठेही काही करू शकतो. कोकणी माणसाची एक वेगळी चर्चा राहिली आहे. आणि कोकणची माणसं साधी बोळी हे खरं पाहिले गेलेत. हॅलो. या ठिकाणी तुम्ही जसं म्हटलं मुंबईमध्ये विविध भागांमध्ये विविध प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. सागरच्या या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा विविध प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. म्हणजे बॉक्सचा जर विचार केला तर कणकवली देवगड हा जो पट्टा आहे तो जो वैभववाडी पट्टा आहे तिकडे सर्कल क्रिकेट असतं आणि तिथे लॉक हँड असतं. तरी तुम्ही वेंगुर्ल्यामध्ये आलात तर लॉक हँड असतं पण समोर बाउंड्री असते. आता आमचं हे मालवण कुडाचं हे जे सर्कल आहे याच्यामध्ये रॅपिड असतं आणि समोर बाउंड्री असते. असे विविध प्रकार सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे ज्यावेळी मुंबईचे खेळाडू होते त्यावेळी बऱ्यापैकी कसलेले खेळाडू त्यांच्यासमोर उभे असतात. त्यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग जे खेळाडूंचे जे सामने आहेत नेहमीच रंगतदार आणि चुरशीचे होतात. हल्लीच्या काळात तर आमच्या सिंधुदुर्गातील खेळाडू मुंबईच्या खेळाडून बऱ्याच वेळा मात सुद्धा करतात. अगदी गेल्या वर्षीची स्पर्धा बघितलं तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघू शकता. त्या स्पर्धा अतिशय दर्जेदार खेळ सिंधुदुर्गातील खेळाडूंनी केलेला आहे त्यांच्यासमोर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मुंबईतील कुर्ला परिसरातील खेळाडू आहेत. अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. खूप चांगलं क्रिकेट ओमकार माला टीमसाठी देखील व्यावसायिक गटात खेळताना पाहिले गेले. पहिलाच बॉल अरुणने खूप बाहेर टाकला गेला आणि चुकीला माफी नाहीये. क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट होतो. याचंच नाव क्रिकेट होताना पाहिलं गेलंय आणि कुठेतरी अरुणवर दर्पण होताना पाहिलं गेलं. बट विकेट काढावे लागतील, डॉलबॉट काढावे लागतील आणि मॅच कुठेतरी आपण पाहिलं तरी शांत करावी लागेल. सागरजी या ठिकाणी तुम्ही बघितलं तर गोट्या कांबळी क्रिकेट सोडून द्या. क्रिकेटमध्ये राजकोट बॉयचे समर्थक असतील, सोहम तेजपूरचे समर्थक असतील, पण हा जो गोट्या कांबळी खेळतोय त्याचा एक चाहता वेगळा वर्ग आणि त्याचे चाहता वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. एकदा गोट्या कांबळीचा चाहता वर्ग असेल त्यांनी आवाज करायचा गोट्या कांबळीसाठी आणि टाळ्यांचा गजर करायचा गोट्या कांबळीसाठी. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात लाडका, सर्वांचा आवडता आणि फॅन बेस असलेला हा खेळाडू आहे गोट्या कांबळी. नक्कीच गोट्याचे देखील फॅन्स फॉलोअर खूप मोठ्या प्रमाणात आलेत. म्हणजे या परिसरात एक नामवंत खेळाडू आहेत. म्हणजे जसं मालवणचं स्कुबा प्रसिद्ध आहे तसं मला असं वाटतं मालवणमध्ये गोट्या पण प्रसिद्ध आहे आणि आज स्वतःला सिद्ध करतोय.
मालवणचे रील स्टार सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुका हा रील स्टारांचा हे तालुका आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी आमचा लकी कांबळी, बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण, तेजस लोरबे आणि आमचं तात्यांचं मालवणवाले हे आमचे लारा मळेकर 101 असे दिग्गज रील स्टार इन्फ्लुएन्सर या ठिकाणी या मालवण तालुक्यात आहेत आणि अतिशय मनोरंजन त्यांच्या माध्यमातून पाहत असतात. आणि मुंबईमध्ये जे स्थित आहेत त्यांच्या माध्यमातून इथे काय घडतं हे पाहायला मिळतं. या बॉलवर देखील चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे देवकरण परमारने देखील वेगवेगळे एफर्ट्स दिले गेले. आणि गोट्या देखील श्रीसाई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत आज श्रीसाई स्पोर्ट्स. शैलेश पाटील आणि यांच्या माध्यमातून देखील एक खूप चांगली ब्रँड आज आपल्या तालुक्यातील युवक खूप चांगली कामगिरी करतोय. 4 कॅमेऱ्यांचं यूट्यूबवर देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. तोंडवली गावाला बिलॉंग करतात आणि हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात आज मालवण तालुक्याचं देखील नाव करतायत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण स्ट्राईक एंडला पाहिलं तर राहुल आहेत आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील लेग ब्रेक आणि खूप चांगला बॉल पाहिला गेला. अफलातून एफर्ट्स. पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. अंपायरचा रिव्ह्यू आहे आणि अंपायर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत आम्ही कळवू. आरडाओरडा करू नका प्लीज, थोडं सहकार्य करा. सागरजी ही चुकीची सूचना आहे. मालवणी आरडाओरडा नाही झाला तर ते काहीतरी चुकीचं वाटेल, कारण मालवण म्हटलं तर हे उत्साहाचं माहेरघर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि मालवण म्हटलं तर आरडाओरडा आणि आवाज तर असणारच. राजकोट किल्ला पण आम्ही मगाशी बघितला आणि देशाचे पंतप्रधानांनी देखील तिकडे उद्घाटन पाहिलं गेलं. मला असं वाटतं राजकोटचे 7 जण खेळायला आहेत पण बाहेर 17 जण आहेत. ही टीम एफर्ट्स पाहिजेत आणि ही तुमची एकजुटी पाहिजे, हे नेहमीच राहिलंय. पॅट कमिन्सने यावर्षी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ऑस्ट्रेलियाबरोबर इंडिया खेळत होती आणि तेव्हा पूर्ण सगळीकडे ब्ल्यू होतं, बट फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने फायनल जिंकली. बट सपोर्टर इंडियाचे खूप होते, बट आम्ही पण तिकडे एफर्ट्स गेले आणि डॉट बॉल आहे. अरुणने लेग ब्रेक अगदी मालवणवरून देवगडला नेला आणि तिकडे डॉट बॉल पाहिला गेला. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला. बॅटर जागेवरच उभं ठेवलं गेलं. कुठेतरी रन्स पाहिले तर एक्स्ट्रा येताना पाहिले गेले, बट स्कोर झालाय 10 रनवरती. अरुणला कमबॅक करावा लागेल आणि अरुण यादवकडे देखील क्षमता आहे. खूप चांगले दोन्ही टर्न आहेत, बट स्टील करंट आहे, त्यामुळे इकडे कुठेतरी आपल्याला अर्जुनने बॉलिंग करावी लागेल. खूप एफर्ट्स असणार आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर पुन्हा एकदा राहुल. एक अफलातून मॅच पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच, भव्य दिव्य असं आयोजन. पीटीआय स्मृती चषकाचा शेवटचा दिवस, 5वा दिवस. तब्बल 20 संघ खेळले, त्यातून हे 4 संघ पुढे आले. 4 मधून 2 आणि जिंकणार कोण? या बॉलवर देखील देवकरण परमारचे एफर्ट्स पाहिले गेले आणि 1 रन तिकडे मिळेल. देवकरणने चांगले एफर्ट्स दिले. बॉलरला फिल्डरची साथ खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, म्हणजे एकाची बॅटिंग, एकाची बॉलिंग, एकाची फिल्डिंग. 11 रन झाले धावफलकावरती. 3 बॉल 11. तीन बॉल रन झालेत 11. 26 रनचा पाठलाग करत असताना, ती बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सोहम तेजस स्पोर्ट्स आणि एक चांगली मॅच. बॉलिंगसाठी अरुण यादव, स्ट्राईक एंडला बॅटर गोट्या कांबळी. या बॉलवर देखील टॅप खेळलं गेलं आणि अगदी मच्छीचं जाळं लावलंय साईडने. खूप चांगला बॉल. मला टर्फ वाटलं मगाशी आलो तेव्हा काल, बट एक चांगलं ग्राउंड बनवलंय आणि मगाशी मला सांगितलं की 28/66 बॉक्स आहे, म्हणजे या परिसरात असेच बॉक्स पाहिले गेले आहेत आणि खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. पीटीआय स्फूर्ती चषकाचा आज शेवटचा दिवस आहे. 20 संघांमधून 4 टीम आल्यात. 4 टीम मधून 2 टीम येणार आणि 2 टीम मध्ये चॅम्पियन कोण होईल? स्ट्राईक एंडला बॅटर गोट्या. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगलने रन मिळेल. यतीन कांबळी अर्थातच गोट्या नावाने परिसरात प्रसिद्ध आहेत आणि 12 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. प्रथम पारितोषिक तब्बल 13 रन झालेत.
उमेशजी सावंत, उमेशजी चव्हाण आपण पण व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत आहे उमेशजी चव्हाण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला बॉल पाहिला गेला आणि अरुणला कॉन्फिडन्स आहे की भाई मी डॉट काढलाय, म्हणजे अरुणच्या एक्सप्रेशननी पाहिलं तर डॉट आहे, बट अंपायर कळवतील. अंपायर आमच्यापर्यंत कळवतील निर्णय, पण बॉलरच्या एक्सप्रेशन मला वाटलं की बॉलरने कन्फर्म, त्याला कॉन्फिडन्स आहे की मी डॉट काढलाय. कधी कधी बॉलरला पण कॉन्फिडन्स असतो की मला विकेट मिळाली. बुमरा जेव्हा रिव्ह्यू घेतो तेव्हा धोनी बुमराला फॉलो करायचा की बाई तुझा कॉन्फिडन्स सांग तू, आणि असाच कॉन्फिडन्स मात्र अरुणने पण दाखवला एक्सप्रेशन की यस मी डॉट काढलाय. तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळवू डिसिजन. आज पहिल्यांदाच मी मालवणमध्ये बघितलं की इल्वेश आणि डिक्रो यांच्याकडून जर राहुल आणि यतीनने ही मॅच संपवली दोघांनीच तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि डॉट बॉल आहे. पहा मी बॉलरच्या कॉन्फिडन्स वरून सांगितलं की त्याला कॉन्फिडन्स होता की डॉट बॉल आहे, आणि रिव्ह्यू मात्र इकडे अंपायरचा आपला रिव्ह्यू होता, त्यामुळे कुठेतरी मॅच फाईट होताना पाहिली गेली आहे. बिग फाईट, काटे की टक्कर, जो जीता वही सिकंदर. आणि गरमी पण एवढी वाढली की मॅच पण एवढी गरम झाली आहे. थोडं मागे उभं राहा भाऊ, शेवटचा 2 तास आहे. राजकोट बॉईज थोडं सहकार्य करा. किरण होर्नेकर यांच्याकडून जर षटकार मारला कोणी तर 1000 रुपये, आणि बाउंड्री मारली तर 500 रुपये. म्हणजे मला असं वाटतं मालवण मधून एटीएमच घेऊन आलेत. प्लीज थोडं सहकार्य करा. आपले मान्यवर आहेत आणि किरण हुर्नेकर यांचा एक विशेष सन्मान केला जातोय या टुर्नामेंट मध्ये. आणि हुर्नेकर साहेब आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. पीटीआय स्मृती चषकामध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं अगदी हृदयाच्या अंतकरणातून आभार. थँक्यू सो मच. आणि मॅच आले, रन्स पाहिले तर 13 रन्स आलेत आणि मॅच जिंकण्याकरिता 12 बॉल 13 ना 13 ना मेरा, मालवण हे मेरा. आणि मॅच आहे 12 बॉल 13. इम्पॉर्टंट मॅच आहे. मग जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. नाही एखादी ट्रॉफी सोबत फोटो काढेल. मग 3 ट्रॉफीज आहेत, बट एक ट्रॉफी सोबत फोटो काढला तर कधी उद्या इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवेल की मी ही टुर्नामेंट जिंकलो. पीटीआय स्मृती चषकाचा आज शेवटचा दिवस आहे आणि चांगली मॅच. 12 बॉल 13 ला बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विराज सडपातळ बांधायचे आहेत आणि विराज एक वेगवान गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत राहुल. 12 बॉल 13 ला जिंकणार कोण? सोहम तेजस स्पोर्ट्स की राजकोट बॉईज? मान्यवरांसाठी मी विनंती करेन स्टेज थोडा आपण खाली करायचा आहे. प्लेयर्सला थोडं विनंती करेल आपण थोडं ग्राउंड स्टेज थोडं खाली करा प्लीज. 12 बॉल 13 ची मॅच आहे. 1 रन वरती आहे बॉलिंगसाठी. विराजच्या हातामध्ये बॉल दिलाय, नावातच विराज आहे आणि परफॉर्मन्स पण तसा करावा लागेल. 70,777 चं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 35,355 चा द्वितीय क्रमांक आहे. आणि कोण जिंकेल, कोण ही ट्रॉफी जिंकेल फायनल मॅच वर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. मालवणचे आज दर्दी प्रेक्षक इकडे कुणी झाडावर उभं आहे, कुणी कुठे बसेल तिकडे बघून मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील आणि
आणि अंपायर्स नक्कीच निर्णय कळवतील. रिव्ह्यू कळतील. मला मालवणमध्ये मी एक पहिल्यांदाच बघितलं की खेळणारे 7 जण आहेत पण अंपायर 8 आहेत. या अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी सर्व मालवणकरांना विनंती केली की अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे मालवणचं वैशिष्ट्य आहे आणि सिंधुदुर्ग पूर्ण जिल्ह्यामध्ये एवढेच अंपायर आहेत. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि रिव्ह्यू नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही कळवू. अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि आज याच मालवणमध्ये खूप क्रिकेटला वेगळंच आहे. याच कोकणाचा देवगडचा हापूस आंबा संपूर्ण जगात आहे प्रसिद्ध. उरा, मुंडू ज्यूस आणि नुरा आणि काजू. अँड इट इज आउट. ओ यू टी. आणि बॉल आतमध्ये आला. बॅटरला कुठेतरी थांबवलं म्हणजे मालवणवरून एसटी डायरेक्ट आतमध्ये आली आणि युट्यूबला पण तुम्ही लाईव्ह पाहू शकतो. डायरेक्ट सावंतवाडीवरून बॉल ट्रॅव्हल झाला. इट इज आउट. म्हणजे राहुल सारखा एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. बट देवकरांचा कॉन्फिडन्स लागेल. बट मालवणचे प्लेयर आणि ते खूप चांगलं समोर बाउंड्री मारू शकतात. एफर्ट्स त्यांच्याकडे आहेत. कुडाळ या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळतात. लक्ष्मण मेस्त्री अर्थातच छोटू मेस्त्री एक प्रसिद्ध आहे याच परिसरातील खेळाडू. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आणि ही क्रीडा स्पर्धा आज युट्यूबवर तब्बल 1000 जण लाईव्ह बघतायत. क्या बात आहे. या मालवणचं आपण पाहिलं तर एक वैशिष्ट्य आहे. आज संपूर्ण मुंबई पण मॅच बघतेय. म्हणजे मला असं वाटतं उद्या सर्वांना वर्किंग आहे. उद्या वेनसडे मुंबईला उद्या ऑफिसला सर्व जातील. बट ही मालवणची क्रीडा स्पर्धा बघायची पीटी स्मृती चषक बघायची की कोण चॅम्पियन होत आहे. युट्यूबवर देखील तब्बल 1000 जण लाईव्ह बघतात आणि त्यांना पण लक्ष आहे की कोण चॅम्पियन होत आहे. एका साईडला मुंबईकर आहेत. ठाण्याचे देखील काही खेळाडू आहेत. ईशान्य मुंबईचे आहेत, दक्षिण मुंबईचे आहेत. प्रेक्षक वर्ग अगदी आंब्याच्या झाडावरून मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 1 रनने मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल. आणि म्हणजे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र उभं राहून आनंद घेत आहेत. भूक लागली तर भार्गव शोरमा खात आहेत. मग अशी आम्ही आलो तर बुंदी आणि शेव पण तिकडे खाल्ली. मस्त चाय कटिंग मारली. बोललो आलो तर इकडे जरा पोटात गोडधोड पाहिजे. सोमवार मंगळवार असल्यामुळे उद्या सुरमईचा पण आस्वाद घेऊ. कोकणात आलो तर ते पण जरा खाऊन जाऊ. बघू आता इकडचं अजून काही प्रसिद्ध आहे. जनशताब्दीनी पकडली. बोललो भाई गर्दी आहे की काय आहे. तेजस, जनशताब्दी, मांडवी अशा अनेक एक्सप्रेस इकडून पाहिल्या गेल्या. मत्स्यगंधा ती पण एक एक्सप्रेस कोकणात धावते. तेजस आहे आणि सावंतवाडी तर सर्वात प्रसिद्ध आहे. दिवा सावंतवाडी म्हणजे एकदम धीम्या गतीने. स्वीटन बुटेलो यांच्याकडून 6 आणि बाउंड्रीला 500 रुपये असणार आहेत. बॉलिंगसाठी विराज या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला आणि रन आपण पाहिलं तर तिकडे 16 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. आपलं मालवण सर्वांचं मालवण. आय लव्ह मालवण.
खुराक स्पेशल पण इकडे, बुंडूचा ज्यूस पण इकडे प्रसिद्ध आहे. उद्या ते पण आम्ही ट्रायल करू इकडे. या बॉलवर पण ऑफ स्टिकच्या इकडे पिचिंग करताना पाहिली गेली आणि तिकडे अंपायर निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. आज 70,000चा मानकरी कोण ठरणार आहे हे मालवण डेपोच्या बाजूलाच आपण आहोत. रन पाहिले तर आतापर्यंत 16 रन झालेत आणि सुरेश सरोजांनी रिव्ह्यू घेतलाय. म्हणजे टीम राजकोट बॉईजने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आमचे प्रथमेश आहेत. आज सर्व मॅच बघूनच जाणार. प्रथमेश लुडबे आणि किरण कोइंडे हे पण आमचे थर्ड अंपायर मध्ये आहेत. आमचे स्कोरर गणेश पण आहेत आमच्या सोबत आणि युट्यूबची देखील खूप चांगली टीम. 4 कॅमेऱ्यांसह आमचे रोहित, विराज, संतोष, अक्षय, विघ्नेश, शैलेश पाटील स्वतः या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे श्रीसाई स्पोर्टचे. आज संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई तिकडून देखील आज युट्यूबवर मॅच आनंद बघतात की तिकडचे प्लेयर इकडे खेळण्यासाठी आलेत. त्यामुळे आपल्याला पण बघितलं पाहिजे. पण इकडचं क्रिकेट खूपच वेगळं आहे आणि खूप चांगला टास्क आहे. बट स्टेज थोडा खाली करा प्लीज, मी विनंती करेल. बट तुम्ही जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळता, जेव्हा तुम्ही एका प्रोफेशनल क्रिकेट खेळता, तेव्हा तुम्हाला एक्सक्यूज देऊन चालत नाही. तुम्हाला जसं क्रिकेट आहे ते एक्सेप्ट करावं लागतं आणि तिकडे जाऊन खेळावं लागतं. तेव्हाच तुम्ही व्यावसायिक टीममध्ये तुमचं नाव होतं की तुम्ही प्रत्येक स्टेजला क्रिकेट खेळताय. त्यामुळे प्रोफेशनल क्रिकेट हेच आहे की त्या परिसरात जाऊन तुम्हाला खेळता आलं पाहिजे. आता मुंबईत प्लॅस्टिक बॉलने पण क्रीडा स्पर्धा लाखाच्या होतात. त्यामुळे तिकडे पण प्लॅस्टिक बॉल हलका बॉल असतो, समोर 6 असतो. ते पण क्रिकेट तुम्हाला एक्सेप्ट करावं लागतं. त्यामुळे तुम्ही एक्सिस देऊन चालणार नाही की असंच ग्राउंड आहे, असेच रूल्स आहेत. तुम्हाला खेळावं लागणार आहे. मालवणमध्ये आलं तर भाई खेळायचं आहे. भाई बोला बापू दिखताय तो दिखताय. जॉयल बितोले आमचे खास दुबईवरून आलेत आणि नॉट आउट आहे. जॉय भाई दुबईवरून आज आलाय. शारजा इंटरनॅशनल स्टेडियमला पण टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं. उमेशजी चव्हाण आपलं पण स्वागत आहे. आणि रिव्ह्यू तुमचे फिल्डिंग टीम रिव्ह्यू तुमचे संपलेत. 4 बॉल आणि स्कोर पाहिलं तर 17 रन झाले धाव फलकावरती. 17 पे 17. बॉलिंग साठी विराज येतात. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत छोटू मेस्त्री. नाम छोटू है बट काम बड़ा करना पड़ेगा यहाँ पर. बॉलिंग के लिए विराज. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर आणि इकडे व्हाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सोहम तेजस स्पोर्ट्सचे पण आता मात्र शोल्डर अप झाले की आपण पण मॅच मध्ये आलो आहे. बट बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतील. आज 5 दिवसाचा प्रवास आहे. तो एका दिवसामध्ये एका क्षणामध्ये तुम्हाला सोहम तेजस लास्ट इयर मला असं वाटतं रनर अप होती. बट या वर्षी पण फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. आणि रन्स पाहिले तर आतापर्यंत 18 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील आतली काढा घेतली गेली आणि 1 रन मिळेल. म्हणजे छोटू मेस्त्री घरातून लक पण घेऊन आलाय. आता बघा ना, बरोबर एज लागली आणि बॉल बरोबर मागे ट्रॅव्हल झाला. रन मात्र सिंगलनी पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19. आणि मॅच आहे 7 बॉल मध्ये 7 रन्स करायचे आहेत. 7 चेंडू 7 धावा. काहीतरी कर भावा. आणि जर केलंच तर मालवण मध्ये तुझीच हवा. भावाला हवा करावी लागेल. 7 बॉल 7 आहे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे आणि टीमला पण साथ द्यावी लागेल. सगळीकडे साथ आहे. बॉलिंग साठी विराज. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलले गेले आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाऊन पोहोचलाय. 6 बॉल मध्ये 6 रन्स करायचे आहेत. आणि जर टाय झाली तर सुपर ओव्हर. फ्रेश बॉलर. ते पण सुपर ओव्हर खूप पाहिले आपण. बट सुनील नारायण एक असा बॉलर आहे, त्यांनी पण IPL ला सुपर ओव्हरला मेडन टाकली आहे. IPL चा पण सगळीकडे घमासान चालू आहे. कोण रॉयल चॅलेंजर बेंगलोरची पण एंट्री घेते.
आता येणाऱ्या कालावधीमध्ये T20 वर्ल्ड कप पण आहे, तिकडे पण भारतीय टीम सज्ज झाला आहे. पाकिस्तानचा पण मोहम्मद अमीर पुन्हा एकदा कमबॅक केलाय, त्यामुळे सर्वांच्या नजरा T20 वर्ल्ड कपवर पण आहेत. ऑस्ट्रेलिया पण चांगली साईड लावून आली आहे. आता वर्ल्ड कप कोण जिंकणार येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मला असं वाटतं T20 वर्ल्ड कप आहे आणि तिकडे पण सर्व जगाच्या नजरा राहिल्यात. एल्विस आणि डिक्रोज यांच्याकडून जर सोहम तेजस स्पोर्ट्स जिंकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे उद्या एक चिकन थाली आणि मस्त सुरमई थाली सर्व प्लेयर्सला नक्कीच भेटेल. बट 6 बॉल 6 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मुंबई अंधेरीचे खेळाडू आहेत. दिवेश पारवे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतात. आणि सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील आहे. स्वीडन बुतेल यांच्याकडून पण आपण पाहिलं तर 6 आणि बाउंड्रीसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. बॉलिंगसाठी दिवेश 6 बॉल 6 करायचा आहे. अफलातून प्रेक्षकांची गर्दी. आणि आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ला बघायला गेलो, तिकडे पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिली गेली. आणि सर्व परप्रांताचे पण म्हणजे सर्व धर्म समभाव आहे आपला कोकण. सर्व परप्रांताची मी लोक तिकडे बघितले आणि खूप चांगलं किल्ला पण तिकडे आपण आज सर्वांनी बघितलाय. आणि काही प्लेयर्स पहिल्यांदाच आलेत मालवणला, त्यांनी पण सिंधुदुर्ग किल्ला बघितला. स्कुबा डायव्हिंग, अगदी अनेक पर्यटन स्थळ आहे मालवण. अगदी मुंबईपासून एक मला असं वाटते 450-500 किलोमीटरवरती आहे. आणि त्याच मालवणमध्ये आज आमचं पण भाग्य, आमचे रुपेश चेंडवरकर आणि श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला पण इकडे संधी मिळाली समालोचन करण्याची. त्यांचं पण आभार आहे. ओळख मॅचच्या दिशेने 6 बॉल 6 रन करायचे आहेत. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही टीमला आपण प्रोत्साहित करूयात. बिग फाईट, काटेकी टक्कर, सेमी फायनलची मॅच आहे. कोण फायनल मध्ये जाणार, राजकोट बॉईज की सोहम तेजस स्पोर्ट्स. या बॉलवर पाहिलं तर लेग ब्रेक आणि लेस्टिकला चांगली पिचिंग पाहिली गेली. बट स्ट्राईक एंडला बॅटर आहेत यतीन कांबळे, अर्थातच गोट्या. आणि 5 बॉल मध्ये 5 रन्स करायचे आहेत. बट जेव्हा तुम्ही सेमीफायनल खेळता खूप प्रेशर असतं. आता काही जणांना बाहेरून वाटतं की असा मार तसा मार, पण भाऊ जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा हार्टबीट आपलं वाढलेलंच असतं, त्यामुळे सोपं काम नाहीये. आणि 5 बॉल मध्ये 5 रन्सची गरज आहे. मालवण कुडाळ आज सर्व परिसरातील क्रिकेट एन्जॉय करतायत. कुणी बघायला आलंय, कोणाला क्रिकेट आवडत नाही, फक्त बघायला आवडतं. ड्रीम 11 मॅच लावायला आवडते, टीम लावायला आवडते. आणि काही जणांना ग्राउंडच्या बाहेरून मॅच बघायला आवडते, काही जणांना आतमध्ये आवडतं, काही जणांना फक्त ड्रीम 11 आवडतं. बट क्रिकेट तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. माझं एक पर्सनल मत असतं की आयुष्यात येऊन कुठला तरी एक स्पोर्ट्स तुम्ही खेळला पाहिजे. म्हणजे क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, व्हॉलीबॉल खेळा, कुठला पण खेळा, पण खेळ खेळा. सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये यंग जनरेशन चाललंय, पबजी वगैरे, बट हे खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच आहे 5 बॉल मध्ये 5 रन करायच्या. स्ट्राईक एंडला दिवेश, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मेस्त्री. यतीन मेस्त्री असं तर गोट्या, यतीन कांबळी. या बॉलवर पण एक अफलातून स्ट्रोक खेळले गेलेत आणि आडव्या बॅटने लाजवाब फटका. आणि 4 बॉल मध्ये 4 रन्सची गरज आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय श्री हेमराज सावजी आणि उमेश चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री हेमराज सावजी आणि सन्माननीय श्री उमेशजी चव्हाण, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जे प्रेक्षक, त्याचबरोबर सन्माननीय ललित चव्हाण, आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये जे प्रेक्षक किंवा खेळाडू त्या गेटवर उभे आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं मान्यवरांना येण्यासाठी आपण जागा मोकळी करून द्यायची आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे, मान्यवर येणार आहेत त्यांना जागा त्या ठिकाणी मोकळी करून द्या. ओव्हर टू यू सागर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दिवेश येतात. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर गोट्या कांबळी. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले गेले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. अंकित गावडे पण आमची युट्यूबवर कॉमेंट्री बघतायत आणि त्यांनी पण इकडे मात्र आम्हाला नक्कीच प्रोत्साहित केले, कॅश प्राइज देऊन त्यांचा पण आभार आहे. अजून एक पारितोषिक येते सागर चव्हाण.
राजकोट बॉईज हा जर संघ जिंकला असेल तर लौकिक हॉटेल यांच्या माध्यमातून 7ही खेळाडूंना त्या ठिकाणी उद्या पाहुणचार मिळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राजकोट बॉईज जर संघ जिंकला असेल तर उद्या सगळ्यांना लौकिक हॉटेलमध्ये पाहुणचार मिळेल. धन्यवाद. क्या बात आहे. लौकिक हॉटेलनी पण इकडे आता मात्र 7 प्लेयर्सला केले. मालवणमध्ये एवढे हॉटेल आहेत की आणि वळीत मॅचच्या दिशेने 3 बॉलमध्ये 3 रन करायचे आहेत. अफलातून मॅच. काय मॅच रंगली आहे. आता समीकरण कोण जिंकणार आहे. राजकोट बॉईज जिंकेल की सोहम तेजस स्पोर्ट्स जिंकेल. बट विजय नक्की होणार आहे की पीट्या स्मृती चषकाचा विजय होणार आहे. सचिनंद हडकर साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत. आज त्यांच्याच आठवणीला उजाळा देऊन त्यांची षटकारासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक आहे. सन्माननीय श्री किरण हुर्डेकर यांच्याकडून षटकारासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक. 3 बॉलमध्ये 3 रन्स करायचे आहेत. महत्वाची मॅच. बिग फाईट. काटेकी टक्कर. जो जीता वही सिकंदर. त्याचबरोबर अजून एक पारितोषिक येतं सोहम तेजस स्पोर्ट्स साठी. हे पारितोषिक असेल सागर. जर सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ जर हा सामना जिंकला असेल तर चंदन कांबळी यांच्याकडून सोहम तेजस स्पोर्ट्स संघ ज्या हॉटेलमध्ये जेवतील त्या हॉटेलचं सर्व बिल त्यांच्या माध्यमातून पे केलं जाईल. धन्यवाद चंदन कांबळी. वळत मॅचच्या दिशेने 3 बॉलमध्ये 3 रन्सची गरज आहे आणि एक चांगला डाव रंगताना पाहायला मिळतो आहे. बॉलिंगसाठी दिवेश स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर गोट्या कांबळी. बिग फाईट. काटेकी टक्कर. या बॉलवर देखील बॉल हलक्यात आणि ढकलला गेलाय. मॅच आली आता मात्र 2 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. अफलातून मॅच आणि पैसा वसूल मॅच आहे. समीकरण आहे 2 बॉल 2 आणि जिंकणार कोण. क्या बात आहे. मॅच पण तशी आहे. कोण जिंकणार मॅच यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. राजकोट बॉईज जिंकणार की त्यांच्या विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स जिंकणार. पीट्या स्मृती चषकाची पहिली वहिली सेमीफायनल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 2 बॉल 2 ला. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल की अजून एक डॉट यावा. 1 बॉल 2 बघायला मजा येईल. बट मजा तर सर्वांना येणार आहे आणि सर्वजण एन्जॉय करतात क्रिकेट. एन्जॉय करा. लाईव्ह मध्ये तुम्ही क्रिकेट एन्जॉय करा. आणि दिवेशने पण खूप चांगले 4 बॉल पिचिंग केले. मिडल पिचिंग पाहिली गेली आहे. बट दिवेश देखील मॅच सोडणार नाही आहेत. मॅच आले 2 बॉल 2. सुरेश सरूचा अनुभव त्याचबरोबर पराग शिंदेचा देखील अनुभव आहे. दिवेश देखील तिकडे आहेत. अरुण सुमेश एक चांगली स्टारकास्ट घेऊन हाही संघात इकडे दाखल झालाय. राजकोट बॉईज राज्य करणार का या मॅचवर. नावातच राज आहे पण बॅट वर राज करावा लागेल. दोन बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर पाहिले ते एक अनुभवी बॅटर आहेत. गोट्या कांबळी याच परिसरातील आहेत. कुडाळ परिसरातील खेळाडू आहेत आणि त्याला पण जाणीव आहे की मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळता तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. आणि 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. वळीत मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं आयोजन. अगर सोहम तेजस स्पोर्ट्स संघ जर सामना जिंकला असेल तर उद्या सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूने सांगतील त्या हॉटेलमध्ये जेवण मिळणार आहे. चंदन कांबळी आणि ओमकार वालोलकर यांच्या माध्यमातून. अफलातून मॅच. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश आहे. स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर यतीन कांबळी अर्थातच गोट्या कांबळी. आणि पाहुयात कोण ही मॅच जिंकतंय. भव्य दिव्य असं आयोजन. आज संपूर्ण मालवण डेपोच्या बाजूला एक वेगळाच घमासान पाहिलं गेलं आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत पर्यटन स्थळ मालवण, ज्या मालवणचा खूप काही प्रसिद्ध पाहिला गेला आणि त्याच मालवणमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. 2 बॉल 2. स्ट्राईक एंडला बॅटर. आणि इकडे आपण पाहिलं तर नक्कीच आमच्यापर्यंत अंपायर कळवतील निर्णय. काय मॅच रंगली आहे. अफलातून मॅच. थोडं सहकार्य करा. अंपायर निर्णय कळवतील तुमच्यापर्यंत.
आता अंपायरचे पण हार्टबीट चेक केले तर त्यांचे पण हार्टबीट वाढले असतील, त्यांच्यावर पण दडपण आहे. राजकोट बॉईज थोडं आपण सहकार्य करा. भाऊ आपलं मालवण आहे तर भाऊ आपण सहकार्य केलं पाहिजे. थोडं जाळीवर प्रेशर देऊ नका मित्रांनो, प्लीज. हृदयाच्या अंतःकरणातून तुम्हाला विनंती आहे, थोडं जाळीवर प्रेशर देऊ नका. रिव्ह्यू आपण घेतोय, अंपायर रिव्ह्यू घेणार आहे आणि तुमच्यापर्यंत आम्ही कळू. थोडं सर्वांनी सहकार्य करा. असंच राहिलं तर फायनलला पोलीस बंदोबस्त इकडे लावावा लागेल. अंपायरचा डिसिजन तेजस स्पोर्ट्स सोहम तेजस स्पोर्ट्सचे पण सर्व अगदी त्यांचे पण अगदी मनामध्ये हुरहुरी चालू आहे की मॅच काय रंगली आहे. अनुभवी आहेत, काही युवा खेळाडू आहेत, त्यांची पण चर्चा चालू आहे. गरमी पण खूप वाढली आहे. आणि हा डिसिजन आहे पहिल्या रनलाच आउट आहे, त्यामुळे इकडे कुठलाही रन नाहीये. आणि मॅच आहे एक बॉल मध्ये. आणि जर ही मॅच राजकोट बॉईज जिंकली तर सुरेश सरोज यांच्याकडून दिवेशला 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे सुरेश सरोज पण आज आपल्या प्लेयर्ससाठी. सर्वांना विनंती केली की थोडं ग्राउंड जाळी सहकार्य करा प्लीज. हॅलो हॅलो, विनंती आहे कृपया करून जे प्रेक्षक आहेत, आपण उत्साहाच्या भरामध्ये आपण कृपया करून जाळ्यांच्या आतमध्ये येऊ नका. आपल्याला विनंती आहे, जाळ्यांना पकडून आपण कुणीही उभं राहू नका. आपल्याला विनंती आहे प्लीज प्लीज थोडं सहकार्य करा. मॅच आहे 1 बॉल 2 आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. आणि एक मिनिट, मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाळ्या पकडतात त्या ठिकाणी आपण जायचं आहे. मंडळाचे कार्यकर्ते आहेत, पीठ स्मृती चषक आयोजन समितीचे कार्यकर्ते, आपल्याला विनंती आहे कृपया करून आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगायचं आहे. प्लीज सहकार्य करा. आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे आणि बॉलर आणि फ्रेश बॉलर असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. 1 बॉल 2 ला मॅच आली आहे. म्हणजे आता बॅट्समनचा पण जर हार्टबीट चेक केला तर खूप हाय असेल, बॉलरचा पण हार्टबीट चेक केला तर खूप हाय असेल आणि अंपायरचे पण हार्टबीट चेक केले तर खूप हाय असणार आहेत. मॅच आले 1 बॉल 2
आणि मग जसा शेअर मार्केटमध्ये SBIचा शेअर तुम्ही जर आज घेतला तो थोडा हाय झाला की लगेच तुम्ही विकता, तसं इकडे पण पाहिलं गेलंय. ट्रेडिंग केली पाहिजे. 1 बॉल 2 ला मॅच आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत छोटू मेस्त्री. मेस्त्री भाऊला मात्र इकडे चर्चावं लागेल. 1 बॉल 2, 1 चेंडू 2 धावा. काहीतरी कर भावा, आणि जर केलंच तर मालवण मध्ये तुझीच हवा. आणि अफलातून मॅच. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण? बिग फाईट, काटेकी टक्कर. 1 बॉल 2 ला पाहूयात. दिवेश बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला बॅटर आहेत छोटू मेस्त्री. एका साइडला अंधेरीचा एक युवा खेळाडू दिवेश पारवे, ज्याची देखील चर्चा संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिली गेली आहे. 1 बॉल 2 ला. आणि ही मॅच आणि मॅच जाऊन पोहोचले सुपर ओव्हर मध्ये. सुपर से डुपर, मालवण सबसे ऊपर. क्या बात है, काय मॅच रंग.
एक लक्षात घ्या, मंडळाकडून सूचना आहे, ज्यांना या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी लावायचे आहेत त्यांनी कृपया करून आपली पारितोषिक सर्वप्रथम आयोजन समितीच्या सदस्यांकडे आणून देणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपली पारितोषिक या ठिकाणाहून पुरस्कृत करण्यात येतील, याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. आणि पुढील मॅच दिशेने म्हणजे ह्या सुपर ओव्हरसाठी रूल्स चांगले आहेत की नवीन बॉलरच बॉलिंग करणार. बॉलिंगसाठी सुरेश सरोज येत आहेत, अंधेरीचा अजून एक मास्टरमाइंड खेळाडू, आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत ह्याच परिसरात एक नामवंत खेळाडू राहुल. या बॉलवर काय बॉल अडवला गेला, देवकरण परमार अफलातून काय बॉल अडवलाय. म्हणजे देवकरण परमार असे आले बॉलवरती की टॉम अँड जेरी मध्ये जसा टॉम अँड जेरी उडत असतात तसा बॉल देवकरण परमारने उडवला आणि अडवला. अफलातून एफर्ट्स. सुपर से डुपर सुपर ओव्हर आपण पाहतोय. 6 बॉल असणार आहेत आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतंय 3 खेळाडू बॅटिंग करतील. म्हणजे बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. पहिला बॉल तर डॉट आलाय. बेस्ट प्रोसेस बेस्ट. सच्चिदानंद हडकर साहेबांच्या स्मरणार्थ पिट्या स्मृती चषक आज आपल्यामध्ये नाहीत हडकर साहेब, बट त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन आज अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि सर्वे स्पोर्ट्स मालवण यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. मालवण डेपोच्या अगदी बाजूलाच एक चांगलं ग्राउंड बनवलं आहे आणि खूप चांगलं ग्राउंड, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं प्लॅटफॉर्म आज या टुर्नामेंटला दिलं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुरेश सरोज, स्ट्राईक एंडला राहुल. या बॉलवर चान्स घेतला गेला, एक चांगला फटका पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये रन मिळेल, सिंगल. दोन बॉल 1 रन झालेत. 6 बॉल तुमच्या हातामध्ये आहे. सुपर ओव्हर खेळणं पण दडपण नेहमीच पाहिलंय आणि आजची पहिली सेमीफायनल मात्र सुपर ओव्हर मध्ये आपण जाताना पाहिली गेली आहे. आज सर्व प्रेक्षक वर्ग मात्र या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. कोण जिंकते ही मॅच. राजकोट बॉईज त्यांच्या विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स अशी मॅच चालू आहे आणि सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर अजून एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण चॅम्पियन होईल. बॉलिंगसाठी सूरज सरे, स्ट्राईक एंडला पाहिलं तर कुट्या कांबळी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे थोडी मिसफील्ड पाहिली गेली आहे. पराग यांच्याकडून मागे चुकी होते. चुकीला माफी नाहीये. एक चुकी तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. सर्वांना अनेक कॅचेस माहिती आहेत. या वर्षी मॅक्सवेलची पण एक अशी कॅच सुटली होती वानखेडे स्टेडियमला आणि त्यानंतर मॅक्सवेलने जी बॅटिंग केली अफलातून चेसिंग करत असताना 200 रन चेस करणं खूप कठीण आहे. 200 त्यांनी वैयक्तिक मारले आणि त्यामुळे एक कॅच एक स्टंपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. पॉन्टिंगची पण ऑस्ट्रेलियामध्ये पार्थिव पटेलने एक कॅच सोडली होती. त्यानंतर पॉन्टिंग 200 मारून गेला टेस्टला. त्यामुळे कुठली कॅच कुठली स्टंपिंग जेव्हा सुटते तेव्हा मॅचच सुटते आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळत. मात्र 3 बॉलमध्ये 2 रन झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुपर ओव्हरची ही पहिली ओव्हर चालू आहे. हा बॉल डायरेक्ट मालवण वरून डायरेक्ट सावंतवाडीला आणि No+1 बॉल डायरेक्ट मला असं वाटतं मालवण वरून डायरेक्ट गोवा एक्सप्रेसनी सावंतवाडीला गेला आणि चांदा ते बांदा. सुरेश सरोजकडून झालेली चुकी मात्र मॅच मध्ये 2 रन देऊन जाईल. स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन पोहोचेल 4 रन या धावसंख्येवरती. आता सोहम तेजस स्पोर्ट्स पण मॅच मध्ये आली आहे. म्हणजे आता प्रेक्षकांना थोडी फाईट मॅच झाली तर अजून मजा येईल. त्यामुळे स्कोर झाला पाहिजे आणि थोडा अजून रंगतदार मजा आली तर. या बॉलवर आपण पाहिलं तर रन सिंगलने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 4 बॉल 5. अफलातून मॅच पाहिली गेली आहे. पहिली सेमीफायनल आपण पाहिलं तर फाईट होताना पाहिली गेली आणि अशी फाईट झाली की सुपर ओव्हर झाली. 26 रनचा पाठलाग करत असताना पाहिलं तर सोहम तेजस स्पोर्ट्सने मात्र इकडे एक चांगली झुंज दिली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुरेश सरोज, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत राहुल.
या बॉलवर सुरेशने पण बॉल फिरवला होता आणि एज लागली गेली. मला असं वाटतं सुरेशने ऑफ ब्रेक चान्स घेतला होता. जर टप्पा जरा थोडा पुढे पडला असता तर नक्कीच बॅटरला कुठेतरी बीट केलं असतं. बट राहुलने पण चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं, बॉलवर पोहोचले आणि त्याला माहिती आहे की बॅटला बॉल कसा पण लावायचाच आहे. 5 बॉल आणि 6 रन झाले. शेवटचा बॉल आहे. भव्य दिव्य असं आयोजन. आज या क्रीडा स्पर्धेचा 5वा दिवस आहे, शेवटचा दिवस. क्रिकेटची दिवाळी आहे आणि दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे. मगाशी मी सांगितलं की नरकासुरचे पण इकडे मोठी मिरवणूक असते. मला काल जतीनने सांगितलं की आमच्या इकडे खूप नरकासुरची पण जयंती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवाळीची पहिली अंघोळ एक चांगला सण इकडे पण सण केला जातो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुरेश सरोज. अंपायर मात्र इकडे काय तुका नो आहे हो. सहा रन झाले धावफलकावरती. एक रन खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते रन मात्र येते. पण दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली. दोघं पण ह्या सुपर ओव्हरमध्ये थांबले आणि दोघांनी खूप चांगलं कॅल्क्युलेट लावलं की आपण रन्स बनवूया. सोम तेजस स्पोर्ट्सनी पण एक चांगली फाईट दिली, बट मॅच कोण जिंकेल यावर देखील सर्वांची नजर असणार. बॉलिंगसाठी सुरेश सरोज, स्ट्राईकेटला बॅटर कोट्या कांबळी. या बॉलवर चान्स घेतला गेला आणि शेवटच्या बॉलवर तिकडे आपण पाहिलं तर रनआउटची संधी घेतली गेली आणि इट इज आउट. OUT. देवकरण परमाने डायरेक्ट डाईव्ह लगावली तिकडे आणि विकेट येईल. मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 7 रन करायचे. आता ह्याही ओव्हरमध्ये 1 रन वरती आहे आणि आता पुन्हा जर सुपर ओव्हर झाली तर बॉल आउट असणार याची नोंद घ्यायची आहे. चला, राजकोट बॉयज संघ आपल्याला विनंती असेल मैदान खाली करा आणि आपण सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवायची आहे. राजकोट बॉयज कार्य करा. राजकोट बॉयज संघ सुरेश सरोज आपल्याला विनंती असेल कृपया करून आपण मैदान खाली करा प्लीज. राजकोट बॉयज संघ प्लीज आपण मैदान खाली करा. तोपर्यंत आपण सुमधुर संगीतासाठी वळणार आहोत DJ यांच्याकडे. की ये शाम पिट्या स्मृति चषक के नाम इस मुकाबले के लिए तालियों की बौछार होनी चाहिए. इस टूर्नामेंट के लिए, इस आयोजन के लिए क्या कमाल का आयोजन है. ये हाई वोल्टेज ड्रामा है. ये मुंबई वर्सेस कुडाल है. ये सर्जिक राजकोट वर्सेस सोहम तिस्बट कुडाल का मुकाबला. पिछले साल के सेमीफाइनल की सुनील याद दिला दी. कुछ लगभग इसी प्रकार का सेमीफाइनल हुआ था, सुपर ओवर हुआ था और उसमें जीत हासिल की थी कुडाल टीम ने. इस बार राजकोट बॉयज की टीम तैयार है ये 7 रन बनाने के लिए और चल रही है प्लानिंग सामने वाली टीम से, कुडाल की टीम से ये 7 रन बचाए कैसे जाए इसके लिए. एक घमासान मुकाबला है. चलो मुकाबला थोड़ा जल्दी से आगे ले. 1.5 घंटा
यहाँ पर उमड़ा है ना, ये सब फाइनल देखने के लिए आए हैं, तो जल्दी से जल्दी लगभग सुनील 4 मुकाबले हो जाते हैं इतने समय में, उतने समय में ये एक मुकाबला चलता हुआ 1 घंटा 40 मिनट। सुपर ओवर का मुकाबला कौन लेकर आएगा, सुपर से भी ये ऊपर का ओवर किस्मत लिखेगा अपने हाथों से। 6 गेंदों में 7 रन चाहिए। फिर से मुकाबला अगर टाई होता है तो बोल्ड आउट खेलने को मिलेगा, बोल्ड आउट देखने को मिलेगा, तो देखने को मिला था 2007 के T20 विश्व कप में भारत वर्सेस पाकिस्तान के मुकाबले में, और भारत ने वो मुकाबला जीता था बोल्ड आउट पर। अगर वो मुकाबला भारत हार जाती तो वर्ल्ड कप से बाहर हो जाती, लेकिन शानदार प्रदर्शन था। और उस मुकाबले के बाद धोनी का एक इंटरव्यू था, सुनील धोनी ने कहा था कि हमने तैयारी की थी उस बोल्ड आउट की प्रैक्टिस में, और पाकिस्तान के खेमे से उन्होंने कुछ तैयारी नहीं की थी। सब कुछ जो डिफेंड होता है तैयारी पर होता है, अभ्यास पर होता है। युद्ध के समय में अगर कम खून बहाना है तो शांति के समय में ज्यादा जो आपको पसीना होता है वो पसीना बहाना पड़ता है, तो वो पसीना भारतीय टीम ने प्रैक्टिस में बहाया था, वही इसीलिए वो बोल्ड आउट का मुकाबला जीते थे। यहाँ पर कौन लेकर आया है, सुपर ओवर। 6 गेंदे 7 रन है और अभी भी बातचीत जारी है, और अंपायर से गुजारिश रहेगी कि थोड़े से आगे जल्दी से बढ़ाए क्योंकि बहुत देर हो चुकी है। समय सीमित है मेरे यारों, उसी की कीमत है। चलता हुआ पहला बल्लेबाज तैयार है राजकोट की ओर से। बैट्समैन का नाम है देवकरण परमार। ये परमार क्या करेगा उस पर बहुत कुछ निर्भर है। दूसरी छोर पर है बल्लेबाज दिवेश। ये देवकरण क्या करेगा अपनी टीम के लिए, ये परमार क्या दमदार साबित होगा या फिर गोटिया अधूरी गेंदबाज की कमान संभालते हुए। मुकाबला शुरू होता हुआ एक घमासान मुकाबला, द्वंद्व युद्ध चलता हुआ मैदान के भीतर, और हार मानने के लिए तैयार नहीं है एक भी टीम। इतना शानदार मुकाबला। नो बॉल, नो +1, कुल मिलाकर 2 रन, और अब चाहिए 6 गेंदों में 5 रन। 6 गेंदों में 5 रन चाहिए। ये गोटिया धुरी ने क्या कर दिया, नो बॉल फेंक दी पहले बॉल पर। आउट ऑफ सिलेबस से क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस से गेंद है। हाई वोल्टेज मुकाबला था, 2 तगड़ी टीमें एक दूसरे के सामने। अगर सुपर ओवर में पहले बॉल नो फेंक दो, समीकरण आसान बना दिया है राजकोट बॉयज के लिए। उनके समर्थक यहाँ पर उत्साह यहाँ पर मनाते हुए, दर्शकों में उमंग तरंग का वातावरण है। 6 गेंदों में 5 रन चाहिए। पहली बॉल नो फेंक दी है, लेकिन वापसी कर सकते हैं, ये चैंपियन टीम है। लेकिन सामने परमार यहाँ पर अपनी टीम के लिए शानदार काम करता हुआ, दमदार काम करता हुआ, और ये बॉल 1 रन के लिए। मिस्टर 360 ये बल्लेबाज जब बल्लेबाजी करते हैं, बॉल आने लगा जाए कृपया। ये मुंबई के बल्लेबाज जब बल्लेबाजी करते हैं सुनील, सिर्फ फील्डर्स को नहीं, दर्शकों को नहीं, कमेंटेटर्स को बच के रहना पड़ता है, क्योंकि कभी भी वो विकेट के पीछे बॉल मार सकते हैं और कुछ समय के लिए तारे दिखा सकते हैं। और ये फिर से नो बॉल है, और कहीं ना कहीं ये नो बॉल ताबूत में आखिरी खेल साबित होगी। स्कोर बोर्ड होता हुआ 5 रन, 2 रनों की दरकार है। 5 गेंदों में 2 रन चाहिए। राजकोट बॉयज, और राजकोट बॉयज यहां पर राज करते हुए मैदान के ऊपर, और उनका राज। और ये डॉट बॉल है क्या, बिल्कुल बढ़िया फील्डिंग है, कमाल की फील्डिंग है। गुड स्टॉप, बबड़ यहां पर बेहतरीन फील्डिंग दिखाता हुआ। 4 गेंदों में अब 2 रन चाहिए। डॉट बॉल है, 4 गेंदों में 2 रन है। गोटिया धुरी यहां पर 2 नो बॉल सुपर ओवर के मुकाबले में शायद वो 5वां गेंदबाज उसकी कमी खलते हुए, और कहीं ना कहीं वो फर्क बनता है। फिर से सिंगल निकालते हुए, और ये धमाका विस्फोट आतंकित करने वाला वो स्ट्रोक है, क्योंकि सीधे जाकर लगता हुआ हमारे तात्या के मालवन लारा मलेकर के बालों में गिर गया है। लेकिन बहुत ही शांति के साथ निकला, कोई हड़कम नहीं, कोई हबड़ा तबड़ी नहीं, कोई जल्दबाजी नहीं। 1 रन चाहिए, 3 गेंद में 1 रन, और ये 1 रन निकलता हुआ जीत हुई राजकोट बॉयज की टीम, और अपना राज करती हुई सोहम तेजस स्पोर्ट कुडाल टीम को आखिरकार सुपर ओवर के मुकाबले में हार माननी पड़ी, और सफर खत्म हो गया। डीजे
शेडकर, गुणेश शेडकर आपण मैदानाकडे यायचं. समोरच्या बाजूने त्या बांधकामावर काही लोक बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे, प्रेक्षक बसलेले आहेत, कृपया करून त्या ठिकाणाहून खाली उतरायचं आपल्याला विनंती आहे. आणि झालेल्या सामन्यातील सामनावीरचा किताब रवी चव्हाण लाईनमन, आपल्याला विनंती असेल कृपया करून आपण मैदानावर यायचं आहे. रवी चव्हाण, आपल्याला विनंती आहे. रवी चव्हाण, ओके. एक मिनिट डीजे, तोपर्यंत आपण सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, या झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येतोय. स्वरूप आहे आकर्षक, श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आहे. आणि झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देवकरण परमार. देवकरण परमार, आपल्याला विनंती असेल आपण मैदानावर यायचं आहे. सॉरी, आपण व्यासपीठावर यायचं आहे. देवकरण परमार, झालेल्या सामन्यातील सामनावीर देवकरण परमारची निवड झाली आहे. देवकरण परमार, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि विनंती करतोय किरण हुर्नेकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. देवकरण परमार ज्याने अतिशय सुंदर कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं, या सामन्याच्या निमित्तानं केले, त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येतोय. अतिशय सुंदर कामगिरी राजकोट बॉयज संघाच्या माध्यमातून हा सामना सुपर ओव्हर मध्ये त्या ठिकाणी विजयी होतोय. तर सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा